नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या महा एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता मकर संक्रांती असते. तेजससुद्धा ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि इथे गायत्री आणि रणजित दोघांनी त्याला फसवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो. तर इथे संपदा म्हणत असते, तेजस तुम्ही असेच का? तेव्हा तेजस म्हणतो, ऑफिसला असेच कपडे घालतात ना, तेव्हा मी हेच कपडे घालून गेलो होतो. तेव्हा संपदा म्हणते, आता ऑफिसमधून घरी आले आहेत ना, मग सगळ्यांनी बघा कसे कपडे घातलेत. मग तुमच्यासाठी मी हा कुर्ता घेऊन आली आहे. मी स्वतः शिवला आहे तुमच्यासाठी. हा घ्या, हा कुर्ता तुम्ही घाला. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, नाही कशाला ना, माझ्यासाठी कशाला तुम्ही कुर्ता शिवलात? मी याच कपड्यांमध्ये ठीक आहे, हे पण कपडे छानच आहेत ना. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, तेजस अरे त्यांनी तुझ्यासाठी एवढा प्रेमाने तो कुर्ता शिवून आणला आहे आणि तू नाही कशाला म्हणतोयस? घे ना तू त्यांच्याकडून तो. आणि आम्ही बघ सगळेजणं काळ्या कपड्यांमध्ये आहोत ना आजच्या दिवशी, मग तुझ्यासाठी सुद्धा त्यांनी एवढा छान कुर्ता शिवून आणला तर नाही नाही म्हणायचं. घे तो कुर्ता आणि घाल बरं. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, अरे कशाला, मला खरंच नको आहे. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, अरे मानसी बघ, नजर लागेल इतकी सुंदर दिसते, मग तुलासुद्धा तिच्यासारखं छान दिसायला नको आहे का? तेव्हा तेजस म्हणतो की कितीही छान दिसलो तरीसुद्धा मी त्यांचा नवरा शोभणार नाही आहे. असं म्हणाल्यानंतर इथे सुगंधाला आणि संपदाला दोघींनाही राग येतो. सुगंधा म्हणत असते, वेडा आहेस काय रे तू? एकदा सांगून कळत नाही? तुझ्या सासूबाईंनी एवढं प्रेमाने तुझ्यासाठी कुर्ता आणलाय तर घे ना, जाऊन चेंज करून ये. सगळेजण तुझी वाट बघतायत आणि तुला मानसीला वाणसुद्धा द्यायचं आहे. जा बरं तयार होऊन ये. तेव्हा इथे तेजस संपदाच्या हातातून तो कुर्ता घेतो आणि आता चेंज करण्यासाठी तो आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा रणजितला खूपच जास्त राग येत असतो, कारण इथे तेजसचे होणारे लाड त्याला अजिबात बघवत नसतात, कारण ते सगळे लाड त्याला हवे असतात. जर त्याचं मानसीबरोबर लग्न झालं असतं तर तो कुर्ता कदाचित त्याच्यासाठी असता असं त्याला वाटत असतं, म्हणून तो खूपच जास्त आता रागवतो. त्यानंतर इथे तेजस तयार होऊन आलेला असतो. इकडे मानसी खूप जास्त सुंदर दिसत असते. तेजस तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा मानसी म्हणत असते, अरे वा, कुणीतरी खूप जास्त छान दिसतंय. म्हणजे आत्तापर्यंत सगळेजण माझं कौतुक करत असतात की आज मी खूप जास्त सुंदर दिसते, पण तुमच्याकडे बघा, तुम्ही तर खूपच जास्त छान दिसताय. कुणाची दृष्ट नको बाबा लागायला. थांबा, मी तुम्हाला इथे आता काळा टिक्का लावते, कारण तुम्हाला कुणाचीही दृष्ट लागायला नको. तेव्हा तेजस म्हणतो, अहो असं काय करताय? एवढं पण मी छान दिसत नाही आहे, काळा टिक्का वगैरे लावताय? तेव्हा इकडे आता माणसे म्हणत असते, तुम्ही माहिती आहे मला एकदा काय म्हणाला होतात? जेव्हा राष्ट्रहित मी एकदा खूप जोरात हसले होते, तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात मला? तेव्हा इथे तेजसला आठवतं, तो तिला हडळ म्हणालेला असतो. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही मला हडळ म्हणाला होतात. तेव्हा तेजसला तो इन्सिडेन्स आठवतो, ज्यावेळेला इथे तेजस बाहेर बसून रात्रीचा खात असतो. त्यावेळेला मानसी मागून हसत असते आणि तेव्हा इकडे तेजस खूप जास्त घाबरलेला असतो आणि तो हडळ हडळ असं म्हणालेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो, म्हणून तुम्ही काय खरोखर हडळ आहात का? तेव्हा मानसी म्हणते, ही हडळ कशी आहे तुम्हाला माहिती नाही, हिचीच तुम्हाला नजर लागू शकते. तेव्हा आता हा काळा टिक्का मी तुम्हाला लावते. ते आपल्या डोळ्यातून काजळ काढते आणि कानाच्या मागे त्याला काळा टिक्कासुद्धा लावते आणि म्हणते, अगं अगं किती छान दिसतंय ते गोंडस बाळ. असं म्हणाल्यानंतर त्याच्या हनुवटीला हात लावून ती त्याचे लाड करते. तेव्हा तेजस म्हणत असतो, अहो अहो, काय झालंय काय? काय बोलताय काय तुम्ही आज? काय खाल्लंय तू सकाळी? तेव्हा माणसे म्हणते की आज सकाळी मी पोतभर साखर खाल्ली, गोड साखर. तेव्हा तेजस म्हणतो, म्हणूनच तुम्ही जिंकलायत का? अहो काय बोलताय? मिशीवालं गोंडळ छोटंसं बाळ, मिशीवालं? असं म्हणाल्यानंतर मानसीलासुद्धा हसायला येतं. तेव्हा तेजस म्हणत असतो, तसं ही हडळसुद्धा आज काही कमी सुंदर दिसत नाही आहे. तुम्हीसुद्धा खूप सुंदर दिसताय, खूपच छान. तेव्हा मानसी म्हणते, हो का? त्याच्यानंतरला इकडे मानसी आणि तेजस दोघे एकमेकांकडे बघून लाजत असतात. दोघेही एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत असतात, कारण दोघेही खूप जास्त सुंदर दिसत असतात. तेव्हा माणसे म्हणते, बरं ठीक आहे, आता मी तुम्हाला वाण देते हा. आणि ती वाण द्यायला जात असताना तिचं गळ्यातलं जे इथे आता तयार केलेलं असतं हळव्याचे दागिने, त्यातलं तिचं मंगळसूत्र जे तयार केलेलं असतं त्याची रशी सुटते. तेव्हा इकडे तिचं गळ्यातलं सुटल्यानंतर मानसी म्हणत असते की तेजस हे घ्या, हे जरा बांधा ना मागे. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, मी
मी बांधायचं आहे. तेव्हा मानसी त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा तेजस म्हणतो हां मीच बांधणार आहे आणि तो बांधायला जात असतो. तेव्हा तिचे केस आता पाठीवरती असतात. तेव्हा मानसी म्हणते राष्ट्रहित हे घ्या ना, मी देते ना तुम्हाला. तेव्हा तेजस म्हणतो अहो थांबा जरा, तुमच्या इथे पाठीवरती केस आहेत, मी कसं काय करणार आहे. अहो पहिल्यांदाच करतोय हो असं काहीतरी, थोडा वेळ तर द्या मला, मला उगाच प्रेशर देऊ नका. थांबा 2 मिनटं तुम्ही. पुढे बघा, माझ्याकडे बघू नका, मी बरोबर करतोय. तेव्हा इकडे तेजस एवढा ऑकवर्ड होत असतो, तिचे केससुद्धा तो पाठीवरचे बाजूला करत नसतो. तो आपल्या इथे 2 बोटांनी तिचे केस धरतो आणि पूर्णपणे पुढे करतो. तेव्हा इकडे तेजस आता मनातून तो सुद्धा आता मानसीवरती प्रेम करत असतो. त्याला मानसी आवडायला लागलेली असते. पण फक्त आणि फक्त त्याला असं वाटत असतं, की तो मानसीच्या योग्यतेचा नाही आहे. आणि म्हणूनच तो स्वतःला कमी लेखत असतो. त्याने आतापर्यंत जे काही चुकीचं केलं आहे, तिच्या आयुष्यामध्ये चुकीचं वागलं आहे, हे आता त्याला खूपच जास्त आठवत असतं आणि तो स्वतःला चुकीचं समजत असतो. म्हणूनच तो म्हणत असतो की नाही, अजिबात नाही, मी काही मानसीच्या योग्यतेचा नाही आहे. आणि इथे तेजस तसा विचार करत असताना इथे आता माणसे त्याला वाण द्यायला जात असते. तेव्हा आभा तिथे येते आणि म्हणते, "अरे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? तुम्ही दोघे किती छान दिसते आज, माहिती आहे का? म्हणजे दादा, अरे बघ ना वहिनी किती सुंदर दिसते आणि कधी नव्हे तो तू सुद्धा छान दिसतोयस. तेव्हा चला असंच वाण देऊ नका. आपण बाहेर जाऊन तुमच्या दोघांचे छान फोटो काढूया. त्या दोघांचे आपण फोटो सेशन करूया चला." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "कशाला कशाला? एक काम करा तुम्ही वाण देऊन टाका बरं." तेव्हा इकडे मानसी म्हणते, "जर आभा म्हणते आपण फोटो काढूया, तर तुम्ही का नाही म्हणताय? चला ना फोटो काढूया." तेव्हा इकडे आभा म्हणते, "नाहीतर काय? दादा तू कशाला रे एवढा भाव खातोयस? आज तुमची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांती आहे. मग आता आठवणी म्हणून तुमचे फोटोज काढायला नको का? चला ना आपण छान तुमचे फोटोज काढूया." "ए दादा, नाही नाही म्हणू नकोस हां. वहिनीकडे बघ, वहिनी किती सुंदर दिसते आणि वहिनीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग तुला काय प्रॉब्लेम आहे ना? चल ना तू आमच्याबरोबर. नाही नाही म्हणू नकोस आणि एवढी काही लाजायची गरज नाही आहे तुला. तू काय एवढा लाजाळूचा पुतळा अजिबातच नाही आहेस." तेव्हा तेजस म्हणतो, "कशाला तू? तू मध्ये-मध्ये कशाला करतेस गं? फोटो काढायचे आहेत वगैरे. आम्हाला दोघांना नाही काढायचे आहेत. तू जा बरं." तेव्हा आबा म्हणते, "दादा तू गप्प बस. आपण तुमच्या दोघांचे छान फोटो काढूया. लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत खूप आठवणी राहतील." तरीसुद्धा तेजस नाहीच म्हणत असतो. तेव्हा आभा त्याचा हात पकडून त्याला बळजबरीने बाहेर घेऊन येते आणि म्हणते, "तू काय मोठा लाजाळूचं झाड आहेस का? चल उभा राहा इथे." तेव्हा इकडे मानसीला तर काहीच प्रॉब्लेम नसतो. उलट मानसीने मनापासून तेजसला आपला नवरा स्वीकारलेला असतो. पण इथे तेजसच 2 पावले मागे असतो. त्यानंतरला तेजस मानसीच्या बाजूला उभा राहतो, पण एकदम बाजूला नाही उभा राहत. तेव्हा मानसी त्याच्या जवळ जाऊन उभी राहते. तेजस लगेच 2 पावलं लांब उभा राहतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, "हे काय? मी उभी राहिले तर लगेच तिकडे गेलात का?" तेव्हा आभा म्हणते, "दादा, अरे हा फोटो मी डिलीट करते. तू जरा वेडा आहेस का? मानसी वहिनी किती बरोबर उभी राहिली आहे आणि तू काय एवढा लांब उभा राहिला आहेस? अरे तुझीच बायको आहे. तू काय असा बाजूला उभा राहतोयस एकदम? नीट उभा राहा ना तिच्या शेजारी." तेव्हा तेजस म्हणतो, "हे बघ आबा, तू फक्त फोटो काढ ना. कुठे उभे राहिलोय, कसा उभे राहिलोय ते कशाला तू सांगतेस?" तेव्हा आबा म्हणते, "दादा, हे बघ कधी नव्हे तू सुद्धा छान दिसतोयस आणि आता तुझ्या सासूबाईंनी तुझ्यासाठी जो कुर्ता आणलाय ना, त्याच्यामध्ये आणखीनच छान दिसतोयस आणि वहिनी तर सुंदरच दिसते. तेव्हा जरा तिच्या बाजूला नीट उभा राहा. एका सेलिब्रिटीच्या बाजूला फॅन उभा राहिल्यासारखा उभा राहू नकोस. तिच्या खांद्यावरती हात टाक ना. वहिनी तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना?" तेव्हा मानसी म्हणते, "नाही नाही, मला काय प्रॉब्लेम असणार, काहीच प्रॉब्लेम नाही आहे." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही नको, मी आता शेजारी उभा आहे ना, तू काढ बरं फोटो. आईला सांग ना गुपचूप फोटो काढायला, नाहीतर तुम्ही मला वाण असंच देऊन टाका." तेव्हा सुगंधा म्हणते, "आभा, अगं कशाला त्याला त्रास देतेस? काढ, फोटो काढ, पण छान काढ. जसे तू म्हणतेस ना तसे छान फोटो काढ." तेव्हा इथे सुगंधाची सुद्धा काहीच हरकत नसते. तेव्हा तेजस म्हणतो, "आई तू पण हिच्याबरोबर लागलीस का? अरे कशाला छळताय मला? काढतोय ना मी फोटो." तेव्हा इकडे आता तेजस तिच्या खांद्यावरती म्हणजे फक्त एका बाजूला थोडासा हात लावतो तिच्या खांद्याला. तेव्हा इकडे आभा म्हणत असते, "अरे दादा हे काय? अरे तिकडून खांद्यावरती हात टाक ना, तिला जवळ घे. असं काय खांद्यावरती हात ठेवलायस? अरे ती तुझीच बायको आहे ना, की दुसऱ्यांची बायको आहे आणि तुला फोटो काढायला सांगितलंय?" तेव्हा इकडे खूपच जास्त रणजितला राग येत असतो. कारण तेजस आणि मानसी दोघेजणं एकत्र फोटो काढण्यासाठी उभे राहिलेले असतात.
तेव्हा इथे तेजस काही मानसीच्या खांद्यावरती हात ठेवायला तयार नसतो. तेव्हा मानसीच तेजसचा हात पकडते आणि ती आपल्या खांद्यावरती ठेवते आणि म्हणते, "आबा ठीक आहे ना आता?" तेव्हा इकडे आबा म्हणते, "हो ठीक आहे." आणि त्याच्यानंतरला मागूनसुद्धा खांद्यावरती हात ठेवायला सांगते आणि आबा म्हणते, की "दादा, तू आहे ना वहिनीच्या खांद्यावरती तुझी हनुवटी ठेव." तेव्हा तेजस म्हणतो, "गप्प बस तू, काय वेळ लागले तुला? काहीही काय सांगतेस मला करायला?" तेव्हा इथे मानसीला आश्चर्य वाटत असतं, की तेजस असं काय? मी म्हणजे त्यांची बायकोच आहे ना, तरीसुद्धा नाही नाही म्हणतायत. तेव्हा इकडे आता तेजस तिच्या खांद्यावरती हात ठेवायला जाणार, तेवढ्यातच तिथे आता रणजित म्हणत असतो, की "हॅलो, आवाज येत नाही आहे, हॅलो, आवाज येत नाही आहे." असं जोरजोरात बोलायला लागतो. तेव्हा इकडे मानसी आणि तेजस दोघेही आता त्याच्याकडे बघायला लागतात. तेजसला कळतं, की हे सगळं काही रणजितला बघवत नाही आहे, म्हणूनच तो कदाचित एवढ्या जोरात ओरडून इथून गेलेला आहे. तेव्हा रणजित खरोखर रागावलेला असतो. तो अजिबात मानसी आणि तेजसला एकत्र बघू शकत नसतो. तेव्हा रणजित बाहेर येतो आणि त्याच्या माणसाला फोन करतो आणि म्हणत असतो, "काय रे, काय काम केलेस तू? इथे तेजस घरीसुद्धा आलाय, तरीसुद्धा त्याला अरेस्ट करण्यासाठी पोलीस इथे आलेले नाही आहेत." तेव्हा तो माणूस म्हणतो, "अहो साहेब, कशाला काळजी करताय? तो तेजस आहे ना, त्याचं काम झाले आता. पोलीस आलेत ना इथे चौकशीसाठी. त्याने बेकायदेशीररित्या काम केले, हे सगळ्यांना कळले. तुम्ही अजिबात काळजी करू नका. थोडासा वेळ द्या. आता पोलीस त्यांच्या घरी यायलाच निघालेले आहेत. चौकशी सुरू आहे. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. काम झालंय तुमचं. 100% काम झालंय." तेव्हा रणजित म्हणतो, "अच्छा, म्हणजे तेजसला अरेस्ट करण्यासाठी पोलीस त्याच्या आता घरी येत आहेत ना?" तेव्हा तो माणूस म्हणतो, "हो साहेब, पोलीस आता यायला निघतीलच. चौकशी तर सुरू झालेली आहे." तेव्हा इकडे आता तेजस आणि मानसी दोघेजणं खूपच सुंदर अशी पोज देतात. तर इथे खरोखर तेजसने मानसीच्या खांद्यावरती आपली हनुवटी ठेवलेली असते. त्याच्यानंतरला मानसीने खूपच प्रेमाने त्याचा हात पकडलेला असतो. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "झालं झालं, बास झालं, पुरे आता फोटो सेशन पुरे. मला आता जास्त फोटोज काढायचे नाही आहेत." तेव्हा सुगंधा म्हणत असते, की "बरं चला, आता फोटो काढून तर झालेले आहेत ना. मानसी, तेजसला आता वाण दे बरं." तेव्हा इकडे आता मानसी तेजसला वाण देते आणि त्याच्या पायासुद्धा पडते. तेव्हा इथे त्याच्या पाया पडल्यानंतर तेजस म्हणतो, की "हे घ्या, हे वाण तुम्ही जरा पकडा बरं." तेव्हा मानसी ते वाण हातामध्ये पकडते. तेव्हा तेजस मानसीच्या सुद्धा पाया पडतो. तेव्हा मानसी म्हणते, "अहो, हे काय करताय तुम्ही?" तेव्हा तेजस म्हणतो, "काय करताय म्हणजे? तुम्ही माझ्या पाया पडलात, मला आदर दिलात. मी तुमच्या पाया पडलो, तुम्हाला आदर दिला. तुम्हाला आदर द्यायला नको का मग?" तेव्हा इकडे दोघांनी एकमेकांचा आशीर्वाद आता घेतलेला असतो. आबा म्हणत असते, की "खरंच दादा, तू पण ना, बरं ठीक आहे, आता तुमच्या दोघांचा एकमेकांना आदर देऊन झाला असेल, तर हे घ्या, दोघेजण एकमेकांना तिळगुळ द्या बरं." तेव्हा इकडे तेजस आता हातामध्ये तिळगुळ घेतो आणि तो मानसीच्या हातामध्ये देत असतो. तेव्हा आबा म्हणत असते, की "दादा, अरे हे काय? तुला माहिती आहे का? तुझ्या हातून तिळगुळ खायचं आहे म्हणून वहिनीने अजून कुणाच्याच हातून तिळगुळ घेतलेला नाही आहे. ती म्हणाली, की मी ह्यांच्याच हातून तिळगुळ घेणार." तेव्हा इकडे तेजस म्हणतो, "हो का? मग हे काय? अगं, मी त्यांच्या हातातच तिळगुळ देतोय. ते खातील ना त्यांच्या हाताने. काय हो, त्याच्यामध्ये भरवायचं काय?" तेव्हा आबा म्हणते, "दादा, तू पण ना, तुला काहीसुद्धा कळत नाही का रे? पहिली मकर संक्रांती आहे. दोघेजणं नवरा-बायको आहात. जर एकमेकांना तिळगुळ भरवलं तर काय झालं?" तेव्हा इकडे तेजस म्हणतो, "आई, अगं या आभाला सांग ना, ही असं का करते?" तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, "तेजस, अरे तुझा काय प्रॉब्लेम आहे? भरव ना तू मानसीला." तेव्हा तेजस म्हणत असतो, "आई तू पण? अगं असं काय करतेस तू?" तेव्हा सुगंधा म्हणते, "एकदा सांगून कळत नाही का तुला? सांगते ना माणसेला तिळगुळ भरव म्हणून, मग भरव ना. नाही नाही काय करतोयस?" तेव्हा तेजस म्हणतो, "आई, अगं तू माझ्यावरती डाफरतेस तिळगुळ भरवायला हवंय म्हणून." तेव्हा तेजस म्हणतो, "बरं ठीक आहे." आणि तेजस मानसीला तिळगुळ भरवायला जाणार. तेवढ्यातच तिथे रणजित येतो आणि म्हणतो, "थांबा." तेव्हा इकडे तेजस आता मानसीला तिळगुळ भरवत नाही, तो थांबतो. तेव्हा सुगंधा रागानेच त्याला विचारते, की "काय झालं आता? का थांबवलंत तुम्ही त्या दोघांना? आता तिळगुळ भरवत होता ना तेजस." तेव्हा इकडे तेजस आणि मानसी दोघेही रणजितकडे बघायला लागतात. कारण रणजित कसा होता हे त्या दोघांनाही माहिती होतं. तेव्हा इकडे रणजित म्हणत असतो, "नाही, मी त्यांना थांबायला या कारणाने सांगितलेलं आहे, की म्हणजे आई तुम्हीच बघा ना, आता हे दोघेजणं नवरा-बायको आहेत आणि नवरा-बायको हे त्यांच्या लग्नानंतरचे हे पहिले सण साजरे करतायत. मग थोडं काहीतरी छान पद्धतीने साजरे व्हायला हवेत ना. म्हणून मी त्यांना सांगतोय, की असंच तुम्ही एकमेकांना तिळगुळ भरवू नका, तर तुम्ही उखाणा घेतला पाहिजे." "तेजसराव, उखाणा घ्या बरं."
तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, आता उखाणा वगैरे कशाला, आम्ही काय पूजेला बसलोय का? तेव्हा तेजस म्हणतो की उखाणा वगैरे नको, मी असंच भरवतो त्यांना. तेव्हा रणजित म्हणतो, असं कसं तेजसराव, अहो मी ऐकलं नाही आहे ना. हे बघा, पूजेला नाही बसलात म्हणून काय झालं, पण नवीन लग्न झालंय म्हणून उखाणा तर तुम्ही घेऊच शकता. घ्या बरं उखाणा घ्या. तेव्हा इकडे आता तेजस उखाणा घेतो. खूपच सुंदर आणि छान असा उखाणा घेतो तो. तर इकडे सूरज आता गीताने दिलेलं वाण बघत असतो. तो म्हणत असतो, की इथे मला गीताने वाण दिलंय. माझा संसार मोडला, माझा संसार उद्ध्वस्त झाला, तुटला. पण तेजस आणि मानसी या दोघांचा संसार अजिबात उद्ध्वस्त होता कामा नये. त्यांचा संसार मोडता कामा नये. त्यासाठी मी पण प्रयत्न करेन, मी पण प्रयत्न करेन असं आता सूरज म्हणत असतो. तेवढ्यातच सूरजचं लक्ष पुढे जातं आणि तो खूप घाबरतो. धावत पळत तो घरामध्ये येतो आणि म्हणतो, की "तिकडे बघा तात्या, ते बघा तिकडे. कोण आले तिकडे बघा." तेव्हा इकडे तेजस माणसेला तिळगुळ भरवायला जाणार. तेवढ्यातच सूरजचा तेजसला धक्का लागतो आणि तो माणसीला तिळगुळ भरवायच्या आधीच धक्क्यामुळे तो तिळगुळ आता खाली पडलेला असतो. तेव्हा सगळेजण म्हणतात, "काय झालंय? काही सांगशील का?" तेव्हा सूरज म्हणतो, "नाही, नाही तात्या. ते बघा ते आले तिकडे. पण आता का आलेत? मी तर काहीच केलेलं नाहीये. खरंच तात्या मी काही नाही केले. मला माफ करा तात्या. ते बघा ना तिकडे कोण आलंय." तेव्हा इथे तात्या म्हणतात, "अरे कोण आहे बाबा तिकडे? का तू असं बोलतोयस? का असं रिॲक्ट करतोयस? तू काही नाही केलेस ना? मग ठीक आहे." तेव्हा तेजस म्हणतो, "काय झालं दादा? तुला कुणी काही बोललं का? सांग बरं मला. तुला कुणी काही बोललंय?" तेव्हा इकडे सूरज म्हणतो, "नाही, मला कुणीच काही बोललेलं नाहीये. पण तुम्ही सगळेजण तिकडे बघा. ते बघा तिकडे." तेव्हा सूरजने पोलिसांना बघितल्यानंतर तो खूपच जास्त घाबरतो. कारण याआधी गायत्रीने त्याच्यावरती खोटी केस केलेली असते आणि त्याला अरेस्ट करायला लावलेली असते. तेव्हा इथे त्याला इतकं मारलेलं असतं, पोलिसांनी इतकं मारलेलं असतं, की त्याचा कॉन्फिडन्स पूर्णपणे त्यांनी घालवलेला असतो आणि तेव्हापासून पोलिसांना बघितल्यानंतर सूरज खूपच जास्त घाबरत असतो. तर इकडे इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर ते म्हणत असतात, की "प्रभू निवास, आम्ही इथे कामानिमित्त आलो आहोत." तेव्हा सूरज म्हणतो, "मी नाही काही केलंय, मी नाही जाणार आहे त्यांच्यासोबत." आणि तो सरळ आपल्या रूममध्ये निघून जातो. त्याच्यानंतरला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, "तेजस प्रभू." तेव्हा इकडे तेजस म्हणतो, की "हो मीच आहे." तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, की "तुम्ही एका सरकारी ऑफिसमध्ये काम करता, तुम्ही साधे तिथे क्लर्क आहात ना?" तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, की "हो तिथे मी क्लर्क आहे." तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, की "हल्लीच तुमच्याकडे काही फाईल चेक करायला आल्या होत्या का? त्या तुम्ही चेक केल्यात आणि अप्रूव्हसुद्धा केल्यात ना?" तेव्हा तेजस म्हणतो, "हो सर, मी त्या व्यवस्थित चेक केल्या होत्या आणि अप्रूव्हसुद्धा केल्या होत्या." तेव्हा इकडे आता साहेब म्हणत असतात, की "हे बघा, तुम्ही आहे ना एक फाईल बेकायदेशीररित्या पास केलेली आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी लाच घेतली आहे. आमच्याकडे वॉरंट आहे. तुम्ही ती फाईल तपासण्यासाठी आणि ती अप्रूव्ह करण्यासाठी तुम्ही लाच घेतलेली आहे." तेव्हा तेजस आता ती वॉरंट वाचत असतो. त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, "साहेब, अहो पण मी कुठल्याही प्रकारची लाच घेतलेलीच नाही आहे आणि जे बांधकाम इलिगल आहे ते मी अप्रूव्ह का करेन? ती फाईल मी अप्रूव्हसुद्धा केलेली नाही आहे." तेव्हा इकडे तात्या म्हणत असतात, की "हे बघा, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. हे स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू यांचं घर आहे, त्याचं तरी भान ठेवा. अहो आम्ही इज्जतदार लोकं आहोत हो आणि तेजस असं काम नाही करणार. तो प्रामाणिकपणे त्याची ड्युटी करतोय आणि तुम्ही बघितलं होतात ना, त्यांच्या सरांनी ऑलरेडी त्याची परीक्षा घेतली आहे. त्याने कुठल्याही प्रकारची लाच घेतलेली नाही आहे." तेव्हा इकडे तो तेव्हाच निर्दोष सिद्ध झाला आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "अहो तेच तर त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकली ना. त्यावेळेला लाच घेतली नाही, पण आता लाच घेतली आणि त्यांनी असं काम पास केलेलं आहे की जे काम जर झालं, ते बांधलं गेलं तर खूप मोठं आर्थिकदृष्ट्या तर नुकसान होईलच, पण सामाजिकदृष्ट्यासुद्धा खूप जास्त नुकसान होईल, ते सुद्धा सगळ्या लोकांचं." तेव्हा इकडे तेजस म्हणतो, की "असं मी चुकीचं काम करणारच नाही हो. मी खरं सांगतोय जॉइन केल्यापासून मी सगळं व्यवस्थित काम करतोय." तेव्हा ती फाईल तुम्ही मला सांगाल का कुठली आहे, जी मी तपासली आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आढळलं आहे? तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब ती फाईलसुद्धा तेजसला दाखवतात. तेव्हा तो म्हणतो, की "याच्यामध्ये बेकायदेशीर असं काही आहे असं मला नाही वाटत." कारण तो पेपर नंतर आणून त्याच्यामध्ये टाकलेला असतो रणजितच्या सांगण्यावरून. तेव्हा इकडे आता माणसे म्हणत असते, की "हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही काय बोलताय काय नाही मला नाही कळत आहे. मी फक्त एवढंच सांगेन, की तेजस असं नाही करू शकत. आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे." तेव्हा इकडे आता सगळेजण त्यांना गप्प करत असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, की "तुम्ही सरकारी कामामध्ये असा अडथळा निर्माण नाही करू शकत. त्यांनी गुन्हा केला आहे.
तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की नाही नाही, तेजस असं करूच शकत नाही. म्हणजे आधी त्याने स्वतःच्याच घरामध्ये 2 लाखाची चोरी केली आहे, पण ती दुसऱ्यांसाठी. म्हणून तो सारखा सारखा चोरी करतो किंवा गुन्हा करतो, कुणाकडून तरी लाच घेतो, असा होत नाही. हे सगळं खोटं आहे. तेव्हा रणजित म्हणतो, हे बघा, तुम्ही एका प्रतिष्ठित व्यक्तीवरती असा आरोप नाही करू शकत. मी हवं तर सरांजवळ बोलून घेतो. तेव्हा इकडे कमिशनर साहेबांना फोन करायच्या आधी इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की त्यांच्या रूमची चौकशीसुद्धा होईल. तेव्हा गायत्री म्हणते, नाही हां, आम्ही इज्जतदार लोकं आहोत. तुम्ही आमच्या घरामध्ये घुसून इकडे आता पैसे शोधायचे नाही. आणि आमचं घर ही जुनी वास्तू आहे. ही करोडो रुपयांमध्ये आम्ही यातला एक एक पार्ट विकू शकतो. तो काही लाखांसाठी का बरं तो लाच घेईल सांगा बरं? तो असं अजिबात करणार नाही आहे, मला माहिती आहे ना. तेव्हा गायत्री इथे बाजू घेण्याचं फक्त नाटक करत असते. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, मी यांचं इथे कौतुक ऐकायला आलेलो नाही आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन की आमच्याकडे वॉरंट आहे, त्यांनी लाच घेतली आहे आणि आम्हाला आता रूमची झडती तर घ्यावीच लागेल. तेव्हा जाधव, तुम्ही एक काम करा, याला आत्ताच्या आता ताब्यात घ्या, अरेस्ट करा आणि तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करा. आम्हाला प्रमोदच्या घरातून तुम्हाला असं वरफडत घेऊन जायला अजिबात चांगलं वाटत नाही आहे. आणि इथे रूमची चौकशी होणार असते. तेव्हा गायत्रीला खूप जास्त आनंद होतो.